राज्यातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत। तळकोकणात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनची वाटचाल अक्षरशः थांबली आहे। नेमकं काय आहे या विलंबामागचं कारण आणि कधी बरसणार मान्सून, पाहूया। नमस्कार, मी अभिषेक, तुम्ही पाहतात लोकसत्ता। जून महिना संपत आला, पण मान्सून मात्र अजूनही महाराष्ट्राच्या दारातच अडकून पडला आहे। नेहमी 11 जूनच्या आसपास मुंबईत दाखल होणारा नैऋत्य मोसमी पाऊस यंदा तब्बल 2 आठवड्यांहून अधिक काळ उशिरा पोहोचण्याची चिन्ह आहेत। 6 जून रोजी तळकोकणात दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल मंदावली आणि तो दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रावरच रेंगाळला। मान्सूनच्या या विलंबामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट वातावरण कायम आहे। मुंबई, ठाणे, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असताना शेतकरीही चिंतेत आहे। राज्यात जूनच्या पहिल्या 3 आठवड्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून खरीप हंगामाच्या पेरण्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मान्सून रखडण्याची प्रमुख कारणे काय, तर अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेचा पुरवठा कमी, नैऋत्येकडील मोसमी वारे कमकुवत झाले आहेत, पश्चिम हिंदी महासागरातील विषुववृत्तीय प्रवाहाचा वेग घटला आहे, तर कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्री प्रणाली अभावामुळे मान्सून रखडलाय। त्याचबरोबर MJO प्रणालीकडून अनुकूल साथ नाही। हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सूनला पुढे सरकण्याची आवश्यक असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा जोर कमी झाला आहे। अरबी समुद्रावरील दक्षिण पश्चिमेकडील वारे कमकुवत झाल्यानं महाराष्ट्राकडे येणाऱ्या आर्द्रतेचा पुरवठा घटला आहे। याशिवाय मान्सूनच्या प्रगतीला चालना देणाऱ्या कमी दाबाच्या प्रणाली किंवा चक्रीय स्थितीही सध्या तयार झालेल्या नाहीत। त्यामुळे राज्यभर व्यापक पावसासाठी आवश्यक वातावरण निर्माण होत नाहीये। मान्सूनच्या वाटचालीवर प्रभाव टाकणाऱ्या मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन अर्थात MJO या हवामान प्रणालीचाही सध्या फारसा प्रभाव दिसून येत नाही। सामान्यतः MJO सक्रिय असताना मान्सूनला वेग मिळतो, मात्र यंदा ही प्रणाली अनुकूल स्थितीत नसल्याचं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे। यामुळे मान्सूनची प्रगती संथ झाली असून राज्यातील अनेक भाग अजूनही कोरडेच आहेत। तथापि हवामान विभागाने दिलेल्या ताज्या संकेतानुसार 24 ते 25 जून दरम्यान कोकण किनारपट्टीवर पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पुढे सरकू शकतो। मात्र तोपर्यंत मुंबईसह राज्यातील बहुतांश भागांमध्ये उकाडा, दमट वातावरण आणि पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे। एकीकडे उष्णतेचा वाढता त्रास आणि दुसरीकडे रखडलेला मान्सून, अशा दुहेरी संकटाचा सामना सध्या महाराष्ट्राला करावा लागतोय। आता हवामान विभागाचा अंदाज कितपत खरा ठरतो आणि पावसाची प्रतीक्षा कधी संपते याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे।